discuss the factors responsible for the growing feeling of alienation among the religious minorities in India. So फॅक्टर्स आपल्याला सांगायचे आहेत की ज्याच्यामुळे विलगीकरण घडून येतंय. आणि दुसरा आहे हाऊ कॅन दे बी मेड ओव्हरकम दिस फिलिंग, कुठल्या प्रकारच्या आपण उपाययोजना करू शकतो ते आपल्याला तिथे सांगायचं आहे. सो पहिल्यांदा आपण काय करणार तर प्रस्तावना आहे. प्रस्तावनेमध्ये डेफिनेटली आपल्याला तेच सांगायचंय की धार्मिक अल्पसंख्याक कोण असतात, धार्मिक अल्पसंख्याक कोण आहेत, धार्मिक अल्पसंख्याक ते सांगत असताना त्यामध्ये हे नमूद करा की भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे नक्की कोण याची व्याख्या ना राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे ना कोणत्या विचारवंताद्वारे ती देण्यात आलेली नाहीये किंवा ऑफिशियल अशी काही त्याची व्याख्या नाहीये. परंतु TM पै विरुद्ध कर्नाटक सरकार या खटल्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाद्वारे अशा प्रकारचा निकाल किंवा निर्णय देण्यात आलेला आहे. मग ही प्रस्तावना लिहिली. आता पुढे काय करणार आपण तर कनेक्टिंग पॅरा आपल्याला जोडायचं आहे. आणि त्या कनेक्टिंग पॅरामध्ये काय कराल तर हे सांगा की धार्मिक अल्पसंख्याक समुदाय जो आहे त्या धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या ज्या काही अनेक समस्यांना तो सामोरा जातो त्यांच्या परिणामी भारतातील धार्मिक अल्पसंख्याकादरम्यान विलगीकरणाची भावना वाढीस लागत असल्याची पाहायला मिळतं. मग आपण काय करतोय त्या सांगतोय की ऑलरेडी प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांच्या समोर प्रश्न असतातच. मग धार्मिक अल्पसंख्याकांचे जे काही अनेक प्रश्न आहेत त्यांच्या परिणामी आपण पहिल्यांदा हे स्पष्ट करून सांगतोय की या प्रश्नांमुळेच त्यांच्या दरम्यान काय होतंय विलगीकरण निर्माण होत चाललेलं आहे. ज्यामुळे धार्मिक अल्पसंख्याक समुदाय स्वतःला असुरक्षित मानतात किंवा असुरक्षिततेची भावना त्यांच्या दरम्यान निर्माण होते. मग खाली काय करणार आपण एखादी डायग्राम काढा. आता इथे काय बघा धार्मिक अल्पसंख्याक व विलगीकरण किंवा परात्मता हे आपण त्या कनेक्टिंग पॅरामध्ये लिहिलं जेणेकरून आपल्याला मेन बॉडीला हेडिंग देता येईल सरळ सरळ की कारणीभूत घटक. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही इथे डायग्राम काढू शकता जसं की समस्या आणि विलगीकरण आहे. मग समस्या आणि विलगीकरण, तर समस्यामुळे विलगीकरण निर्माण होतं, विलगीकरणामुळे आणखी समस्या निर्माण होत जातात. मग आपण तेच काय करणार समस्या ज्या आहेत त्यालाच आपण घटक म्हणून पुढे आणणार की हे का होतंय असं. ओके. आता कसं होतं की त्यात थोडंसं मात्र क्लेवरली आपल्याला आपली जी भाषा आहे ती प्रश्नाच्या गरजेनुसारच वापरायची आहे. जसं की आता उदाहरणार्थ तुम्ही सर्वांनी लिहिलं की धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या मनामध्ये असुरक्षितता आहे. मग अस्तित्वात असणारी भीती ही अशा अल्पसंख्याक समुदायाला मुख्य प्रवाहापासून मुख्य समाजापासून दूर करण्याचे कार्य करत असते. मग आहे तो प्रश्न आहे फक्त शब्द कसे आहेत ते सातत्याने आपल्याला मुख्य समाजापासून तो विलग होतो, मुख्य समाजापासून तो परात्मा होतोय हे कंटिन्युअसली आपल्याला तिथे सांगायचं. ओके. मग आपले जे ट्रॅडिशनल प्रॉब्लेम कुठले आहेत बरं, अल्पसंख्याकांसमोर ट्रॅडिशनल प्रॉब्लेम कुठले आहेत पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या. आणखी एक सोपं करा ते म्हणजे काय आपण हे लिहिलंय प्रश्नामध्ये कसं आहे बघा रिलिजियस मायनॉरिटी आहे, फक्त मुस्लिम नाहीये, रिलिजियस मायनॉरिटी आहे. मग हे शोधण्याचा प्रयत्न करा की कुठले कुठले आहेत की ज्यांना ही फिलिंग आहे. मग मुस्लिम आहेतच,
ठीक आहे. दुसरा आहे ख्रिश्चन, त्यांना पण आहेच आहे. शीख आहेत आणि पारसी आहेत. हे 4 बेसिकली आहेत. मग आपण हा प्रयत्न करायचा की आपल्या उत्तरामध्ये ख्रिश्चनांचा एक मुद्दा आणि शिखांचा एक मुद्दा किमान आपण त्यात लिहिणारच आहे, आणि उर्वरित जे मुद्दे आहेत ते आपण मुस्लिम समुदायाच्या संदर्भात लिहू, असा एक विचार करायचाच आहे. म्हणजे काय होतं, लक्षात राहतं पुन्हा की अरे हे 2 टाकायचे आहेत. जसं की उदाहरणार्थ ख्रिश्चनांच्या दरम्यामध्ये जी परात्मता आहे किंवा विलगीकरण आहे ते प्रामुख्याने धर्मांतराच्या नावावरती होणारे हल्ले, धर्मांतराच्या नावावरती होणारे हल्ले व त्यातून होणारी हिंसा हा पहिला मुद्दा आहे. दुसरा जो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे राज्य पुरस्कृत जे कायदे असतात त्या कायद्यांच्या मार्फत ख्रिश्चन धर्मीयांना त्यांचा जो मूळ अधिकार आहे त्या अधिकारापासूनच वंचित ठेवण्याचं काम केलं जातं. जसं की मध्य प्रदेश सरकारने पारित केलेला धर्मांतर विरोधी कायदा, गुजरात सरकारने पारित केलेला धर्मांतर विरोधी कायदा. मग ह्या कायद्यामुळे काय होत आहे तर हा समुदाय ज्याने कोणी ते धर्मांतर केलेलं आहे त्या धर्मांतर केलेल्या व्यक्तींना स्वतःच्या कायदेशीर आणि घटनात्मक अधिकारांचं सुद्धा जर संरक्षण होऊ शकणार नसेल तर ते स्वतःला या कायदेशीर आणि घटनात्मक बाबीपासून स्वतःला विलग करतात. हा मुद्दा आपल्याला त्यामध्ये मांडायचा. मग एक आहे धर्मांतरामुळे होणारे हल्ले आणि दुसरं म्हणजे राज्य पुरस्कृत कायदे. या दोन्हीमुळे काय होत आहे तर राज्यघटना आणि कायद्यांपासूनची परात्मता. जर घटनात्मक अधिकारच आमचे अबाधित राहू शकत नसतील तर मग काय, मग का ती राज्यघटना हे आमची वाटावी असा तो प्रश्न आहे. विलगीकरण म्हणजे काय, स्वतःला वेगळं समजणं. तर ख्रिश्चनांसंदर्भात हा मुद्दा लिहायचा आहे. शिखांच्या संदर्भातला मोठा मुद्दा कुठला आहे, खलिस्तान चळवळ. मग ही खलिस्तान चळवळ स्वतःमध्ये काय आहे, ती स्वतःला वेगळं समजण्याची भावना आहे. तर मग काय करा, त्याच्यामध्ये खलिस्तान हा शब्द येऊ दे, खलिस्तान. मग खलिस्तान चळवळ हे आपल्याला लिहायचं आहे. पण त्याच्यासाठी काय करायचं थोडंसं, तर काय करायचं की प्रश्न थोडंसं नाजूक पद्धतीने किंवा संवेदनशील पद्धतीने तो लिहायचा. कारण शिखांच्या संदर्भात असं काही दुटप्पी भूमिका फारशी काही भारत सरकारची किंवा तिथल्या शासनाची नसते. पण त्याचं मूळ कारण काय आहे तर थोडंसं मग आपल्याला वैविध्य आणावं लागेल. मग काय आहे ते, तर ते म्हणजे की सगळ्यात महत्वाचं आहे शीख समुदायादरम्यान वाढत असलेली बेरोजगारी, तरुणांची बेरोजगारी हे, आणि त्या बेरोजगारीमुळे जे ड्रग्जचा विळखा हा जो काही पडतोय तरुणांवरती, त्या ड्रग्जच्या विळख्यामुळे कुटुंबातल्या कर्त्या मुलांचं नुकसान किंवा मुलांचं निधन म्हणा, मुलं हरवत आहेत असं म्हणूयात. तर कर्ती मुलं किंवा कर्ते पुरुष, कर्त्या स्त्रिया यांचंच त्या ठिकाणी प्रमाण कमी होत चाललेलं आहे. मग 3 घटक आहेत. एका बाजूला काय होत आहे की बेरोजगारी वाढते, बेरोजगारी वाढल्यामुळे ड्रग्सचा विळखा वाढतोय आणि ड्रग्सचा विळखा वाढल्यामुळे मृत्युमुखी पडणं, जे काही कार्यकारी गटातील लोकांचं प्रमाण काय होतंय, मृत्युमुखी पडतंय. याच्यामुळे काय होतं, संकट निर्माण झालंय, उपजीविकेचं संकट. या 3 कारणामुळे उपजीविकेचं संकट निर्माण झालं. आणि मग ह्या उपजीविकेच्या संकटामध्ये गरज असते की आपल्याला कोणीतरी मदत करावं, शासनाने मदत करावं. परंतु जागतिकीकरणाच्या काळामध्ये शासनावरती असलेली बंधनं आणि त्यातून कराव्या लागणाऱ्या विविध सुधारणा याच्यामुळे या समुदायाला जी काही शासनाची मदत व्हायला हवी ती होत नाही अशी भावना त्यांच्या दरम्यान आहे. आणि म्हणून ते स्वतःला काय करतात की आम्हाला
या भारतामध्ये सदैवच दुय्यम वागणूक त्या ठिकाणी मिळणार आहे. तर हा त्याचा मटेरियलिस्टिक ऍस्पेक्ट आपण लक्षात घेतला पाहिजे. मग शिखांच्या बाबतीत जर विचार केला तर एक, बेरोजगारी, 2 मादक द्रव्य किंवा अंमली पदार्थांचा तरुणाईला विळखा, आणि 3 त्याच्यामुळे कार्यकारी गटातील लोकांचे मृत्यू. आणि ह्या तिन्ही घटकामुळे निर्माण होणारं उपजीविकेचं संकट. उपजीविकेचे संकट आणि या संकटातून मग विलगीकरणाची भावना. विलगीकरणाची भावना चालतं की, हा काही ठिकाणी चालतं की. मग फक्त काय करा, ही आकृती काढा, इथे मात्र हे स्पष्ट करा, इथं वाक्य लिहा इथे मात्र की कसं विलगीकरण आहे. तर राज्यसंस्थेकडून मदतीची अपेक्षा असताना जागतिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये पार्श्वभूमीवरती ती मदत न मिळत असल्या कारणाने विलगीकरणाची भावना शीख समुदायामध्ये वाढत चाललेली आहे, ज्यातून खलिस्तानच्या चळवळीला प्रोत्साहन मिळत आहे. असं आपण त्याला खाली लिहा आणि मग हे असे डायग्राम तिथे काढू शकता. चालतं की, मध्ये 1-2 ठिकाणी आपण डायग्राम काढल्या काही हरकत नाहीये. ओके, तर हे सुद्धा त्या ठिकाणी लिहा. म्हणजे हे कसं होतं, आपल्या ह्याच्या उत्तरामध्ये एक वेगळे पण येतं. हा 2 झाले. मग आता काय करा, मुस्लिम पण आहेत. म्हणजे कसं होईल, कारण जनरली सगळे काय लिहिणार, मुस्लिम समुदायाबद्दलच सगळे लिहिणार. आपण सुरुवात उलट केली, आपण शीख लिहिले, मग ख्रिश्चन लिहिले आणि मग मुस्लिमांकडे. म्हणजे त्याला काहीतरी वेगळं दिसतंय, अरे नाही हे वेगळ्या पद्धतीने काहीतरी लिहितोय हळू. तसं. मग आता मुस्लिम समुदाय, त्याच्या मुस्लिम समुदायामध्ये जर विचार केला तर पहिला मुद्दा जो आहे, ज्याला काय म्हणलं जातो, हिंसेचा त्रिकोण. हिंसेचा त्रिकोण. हा जो हिंसेचा त्रिकोण आहे त्यामध्ये पहिला आहे दंगे, सांप्रदायिक दंगे. त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे लिंचिंग, मॉब लिंचिंग. आणि तिसरा आहे बुलडोजर जस्टिस, बुलडोजर न्याय. तर हा जो हिंसेचा त्रिकोण आहे, या हिंसेच्या त्रिकोणामुळे बेसिकली मुस्लिम समुदायामध्ये काय होतंय, विलगीकरणाची भावना वाढीस लागते. म्हणजे पहिल्यांदा तर असुरक्षितता आणि मग विलगीकरण. हे आपल्याला तिथे वाढीस लागायला दिसतं. हे पहिला मुद्दा झाला. दुसरा, राजकीय धर्म. मग राजकीय धर्म हे आपण पॉलिटिकल रिलीजन ही कॉन्सेप्ट बघितली आपण. तर राजकीय धर्म जिथे की काय केलं जातं, धर्माचा राजकारणासाठी वापर केला जातो. आणि म्हणून मग लिहायचं पुढे आपण की निवडणुकांमधून राजकीय लाभ प्राप्त करण्यासाठी
लाभ प्राप्त करण्यासाठी धर्मांदरम्यान विविध धर्मांदरम्यान तेढ निर्माण करणं व सलोखा धोक्यात आणण्याचं काम केलं जातं. तेढ निर्माण करणं आणि सलोखा धोक्यात आणण्याचं काम केलं जातं. विखारी प्रचार असा, विषारी ज्याला म्हणतात ना, त्याला विखारी प्रचार अशी असुरक्षिततेची भावना आणखी वाढीस लावतो. हा त्याला दुसरा मुद्दा. तिसरं काय आहे तर ते म्हणजे नकारात्मक याला आपण वेगळ्या पद्धतीने लिहूया. माध्यमांद्वारे नकारात्मक विचारांचा प्रसार. यात काय होतं तर हिंदू व मुस्लिम ध्रुवीकरणावर भर दिला जातो. आणि परस्पर धर्म बरोबर परस्पर धोका. मुस्लिमांच्या बाबत तर फारच विचित्र पद्धतीने हे राबवलं जातं. मुस्लिमांमध्ये समजा एखादा मूल जन्माला आलं तर काय बघा, हिंदूंची लोकसंख्या धोक्यात, मुस्लिमांची लोकसंख्या वाढते. मुस्लिमांमध्ये कोणी विवाह केला ट्रिपल तलाक. हे बघा, हे मागासलेल्या महिलांचं संरक्षण होत नाही. म्हणजे प्रत्येक बाबतीत मुस्लिमांनी कुठे नमाज आणि अजान वाजली तर हे बघा आवाजांचं प्रदूषण, नॉईज पॉल्युशन. म्हणजे मुस्लिमांच्या प्रत्येक बाबीलाच त्या ठिकाणी काय केलंय की हे हिंदू धोक्यात आहे, हिंदू खतरे में. आणि दुसरीकडे जर हिंदू काही करत असतील, हिंदूचा काही उत्सव असेल, सण असेल, हे तर बघा मुस्लिम धोक्यात आहेत. का? कारण हिंदूंची कुठे हे व्हायला लागलं, काय यात्रा, हिंदूंच्या उत्सव, हिंदूंचे सभा किंवा हिंदूंच्या काही रॅलीज, तर हे बघा हे काय आहे, मुस्लिमांनो घरात बसा किंवा मुस्लिमांनो सावध व्हा, तुम्ही धोक्यात आहात. परस्पर धर्म परस्पर धोका. यातून सुद्धा काय होतं मग ते हे दोन्ही धर्म जे एकेकाळी एकमेकांसोबत आनंदाने जगत होते, राहत होते, त्या एकमेकांपासून काय झाले, विलगीकरण झालं त्यांचं, आहे की नाही. तो सुद्धा त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. पुढे चौथा, मुजीबुर रहमान यांचे एक पुस्तक आहे. मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे नाही, भारतातलेच आहेत. शिकवा ए हिंद नावाचं. शिकवा ए हिंद. मी फक्त पुस्तक सांगितले, मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माहित असलेलाच आहे, तो काही वेगळा नाहीये तो. आणि तो म्हणजे नागरिकत्वाचा हक्क, नागरिकत्वाचा दर्जा व असुरक्षितता. मग याच्यामध्ये दोन मुद्दे, CAA
आणि दुसरा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. मग CAA आपल्याला माहिती आहे नागरिकत्व कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामध्ये विशेष करून सर्व धर्मियांना स्वीकारण्यात आलं, मुस्लिमांना नाही. आणि तसंच आधारावर पुढे NPR नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर आणण्यात येत आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा विशेषतः मुस्लिमांनाच आपली ओळख पटवून द्यायची आहे की आम्ही भारतातलेच आहोत. आता हे शासन म्हणतं की हे आम्ही बांगलादेशीय मुस्लिम शोधण्याकरता करतोय, पण सबंध मुस्लिम समुदाय मात्र त्याकडे स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणून पाहतोय. तर तोही मुद्दा तुम्ही तिथे लिहिला पाहिजे. हा एक आहे. चौथा, पाचवा मुद्दा आहे इस्लामोफोबिया. जागतिक स्तरावरतीच ही भावना आहे. इस्लामोफोबिया जागतिक स्तरावरील भीतीचा प्रभाव हा भारतीय अल्पसंख्याक समुदायावरती होतो. प्रसारमाध्यम इथे लिहायचे. प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरचा इस्लामोफोबिया भारतामध्ये सुद्धा इस्लामोफोबियाच्या स्वरूपात कन्वर्ट केला जातोय आणि त्यामुळे सुद्धा हा जो काही विलगीकरणाची भावना आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते. आपण ते सांगू शकतो. ठीक आहे. तर हे 5 ते 2 7 एका आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुरेसे आहेत की जेथे आपल्याला सांगता येईल की हा ही विलगीकरणाची भावना याच्यामुळे वाढीला लागते. आता मग उपाय काय सुचवणार आपण? याच्यामध्ये आणखी तुम्हाला लिहायचं असेल तर एक मार्जिनलायझेशन, वंचितता, सोशल एक्सक्लुजन, अपवर्जन, या सुद्धा बाबी त्याच्यामध्ये लिहा. ठीक आहे, काही हरकत नाहीये. म्हणजे 6वा काय करा, सगळे मुद्दे लिहा एकत्र असे. म्हणजे अपवर्जन, विकासापासून वंचितता, यासारखे मुद्दे इथं तुम्ही एकत्र लिहू शकता की असे असे या मुद्द्यामुळे ते सुद्धा होत आहे. मग आता आपल्या उपायांकडे जायचंय. उपायामध्ये काय मग, तर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये आपण काय करणार, तर पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे भारतीय जे धार्मिक सहिष्णुतेचा आपलं जो वारसा आहे, सो धार्मिक सहिष्णुतेच्या परंपरेचा उपयोग. दुसरं बहुलतावादास प्रोत्साहन. तिसरं राज्यघटनेच्या नैतिक तत्वज्ञानानुसार समान संरक्षण. आणखी याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे ना, जो एलिनेशनचा करंट मधला, तो म्हणजे तुमचा समान नागरी कायदा. तर तोही त्याच्यामध्ये लिहा. समान नागरी कायद्याचा त्याचा उल्लेख करा. करंट मधला महत्वाचा मुद्दा आहे. राज्यघटनेच्या नैतिक तत्वज्ञानानुसार समान संरक्षण. त्यानंतर सच्चर समितीच्या शिफारसीनुसार सामाजिक सर्वसमावेशक सामाजिक व आर्थिक विकास.
सच्चर समितीच्या शिफारसीनुसार ते लिहायचं. 5वं संवाद ते सुरक्षितता विविध धर्मांदरम्यान धार्मिक अल्पसंख्याकांदरम्यान संवादाच्या माध्यमातून एक सुरक्षिततेचं वातावरण तयार करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि ह्या सर्वांमध्ये ज्या सिव्हिल सोसायटी आहेत, नागरी समुदाय, तर नागरी समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सहावं जे खूप महत्वाचं आहे तो म्हणजे की पोलीस यंत्रणेने व्यूहात्मक न वागता घटनात्मक वर्तन व जबाबदाऱ्या पार पाडाव्या. याच्यामुळे दंगे वगैरे होणार नाहीत. आशुतोष वर्ष्णे हा सोरीसोरामची कमिटी पण आहे, तेही सांगता येईल. आशुतोष वसने हे कसे आहेत, ते या संदर्भात काम करणारे व्यक्ती आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडावी, व्यूहात्मक वागू नये, नाही मग दंगे धोपे हे काही होणार नाही. त्यातून पण आपल्याला हे आहे. 7वं शिक्षण संस्था धर्मनिरपेक्ष स्वरूपात शिक्षण संस्थेने धर्मनिरपेक्ष पद्धतीने मुलांचे सामाजिकीकरण घडवावे. बस झाले. 6-7 मुद्दे आपल्याला ते पुरेसे आहेत. आणि मग पुन्हा तेच लिहायचं कन्क्लुजन मध्ये काय करायचं तर हे सांगायचं की भारताची जी काही परंपरा आहे धार्मिक सहिष्णुतेची आणि धार्मिक सलोख्याची, ज्यास ब्रिटिश कालखंडादरम्यान सांप्रदायिक स्वरूप प्राप्त झालं, हे ओळखून अल्पसंख्याकांच्या दरम्यान भीतीचे अस्तित्व असणे हे स्वाभाविकच असते, हे ओळखून शासन, समुदाय व माध्यम यांनी प्रयत्न केल्यास असे विलगीकरण कमी करता येईल. ठीक आहे. सो या प्रकारे आपल्याला हे सांगता येऊ शकतं. यात काय अडचण नाहीये. सातत्याने न्यूजपेपर मध्ये तुम्हाला वाचायला मिळतं हे अल्पसंख्याकांच्या संदर्भात
तर ते ऍड करत चला. वेगळे मुद्दे आपण काही बघितले नाही, तो आहे तेच, फक्त मांडण्याची पद्धत आपली वेगळी, नाही का? तेच सांगायचं. चालेल. मग उद्या आता विवाह. तर उद्या आपण विवाह, कुटुंबाने नातेदारी, घरगुती पद्धत ह्या बद्दल आपण सुरुवात करूयात. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.